जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मोहिरी अजून एका नवीन आणि झटपट रेसिपी सोबत आली आहे. तर तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे उकाडा किती जास्त वाढलाय आणि दुपारच्या वेळी ना असं काहीतरी थंड गार आणि चटपटीत प्यायची इच्छा होते. मला तरी, तुम्हाला सुद्धा होतच असेल. म्हणून आज मी खास तुमच्यासाठी ना कैरीचं सरबत बनवणार आहे, जे की बनवायला अगदी सोपं, कमी वेळात कमी साहित्यात, मात्र प्यायला ना एकच नंबर लागतं. जेव्हापासून मी ही रेसिपी बनवली आहे ना, म्हणजे 1-2 दिवस आड करून ना मी कैरीचं सरबत हे बनवते आणि कोणी घरी पाहुणे आले तरी सुद्धा मी हे बनवते. त्यांना सुद्धा प्रचंड आवडतं, कारण कैरीचं पन्ह म्हणा किंवा ह्या रेसिपी बनवायला खूप जास्त वेळ लागतो. त्यातल्या त्यात हे कैरीचं सरबत ना अगदी 5 मिनिटात तयार होतं आणि प्यायला आहा, एक काय 2 नंबर 100 नंबरी भारी लागतं. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, हे कच्च्या कैरीचं सरबत बनवण्यासाठी मी इथे एक आंबा ना, मोठ्या आकाराचा आंबा घेतलेला आहे. मस्त स्वच्छ धुवून त्याचा साल काढून चिरून घ्यायचंय. जर तुम्हाला सालासकट करायचं असेल तरी देखील करू शकता, पण मी इथे साल काढून घेतलेलं आहे. मस्त त्याचे छोटे छोटे क्यूब्स मध्ये कट करायचंय. आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय. त्याच्यामध्ये आपण जे आंबा चिरून घेतलाय ना तो ऍड करायचा आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण उन्हाळ्यात ना खूप जास्त थंडावा देऊन जाते. त्याचसोबत इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, मी स्वच्छ धुवून घ्यायची ही सुद्धा. थोडंसं मीठ टाकायचंय. त्याचसोबत एक हिरवी मिरची घेतली आहे आणि इथे 1 वाटी साखर घेतली आहे. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल अजून टाका, कमी आवडत असेल कमी टाका, काहीच हरकत नाही. आणि आता हे सगळं ना वाटून घ्यायचंय आपल्याला. तर हे बघा, मिक्सरच्या भांड्यातून एकदा असं आपल्याला आधी जाडसर फिरवून घ्यायचंय. त्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं अर्धा वाटी इतकं पाणी टाकून ना मस्त बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, अर्धी वाटी इतकं पाणी आपण ऍड केल्यावर ना मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार होते. ही तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकता, पण मी गाळून घेत नाही, बिकॉज सगळे फ्लेवर निघून जातात. पुदिना म्हणा किंवा आंब्याचा जो आंबटपणा असतो ना तो, जर तुम्ही सालासकट आंबा म्हणजे वाटला असेल ना तर तुम्ही गाळून घेऊ शकता, पण इथे ऑलरेडी मी साल काढून वाटला आंबा, त्यामुळे मी काय आता गाळून वगैरे घेणार नाही. आता हे जे आपलं आहे ना, जे आपण बनवलंय ते एका टोपात ट्रान्सफर करायचं आणि पुढे काय करायचं ते सांगते तुम्हाला. तर आपण जे सगळं वाटून घेतलेलं ना, तर ते ह्याच्यामध्ये आपल्याला ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचंय. आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचंय आपल्याला थोडंसं, मी इथे जिरा पावडर घेतलेली आहे 1 चमचा इतकी, ती ऍड करायची आहे. आणि काळं मीठ टाकायचं, बिकॉज आपण जे आपलं नॉर्मल मीठ असतं ना ते आधीच टाकलेलं. काळं मीठ सुद्धा 1 चमचा आपण इथे ऍड केलेलं आहे. आता हे सगळं ना असं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा, बघू शकता मी इथे ना आंब्याचे थोडेसे तुकडे ठेवलेत वाटताना, दाताखाली आले की मस्त लागतात त्यामुळे. आणि जो सुगंध सुटलाय ना राव, कैरीचं पन्ह वगैरे सुद्धा छानच लागतं, पण ते बनवायला थोडंसं टाइम लागतो. त्यामुळे त्यातल्या त्यात ना आता घरी कोण पाहुणे वगैरे आले ना, मस्त तेच तेच कोल्ड्रिंक देण्यापेक्षा हेल्दी ऑप्शन तुम्ही देऊ शकता, कैरीचं सरबत. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आईस क्यूब टाकायचे आपल्याला 1 ते 2, आणि 1 ग्लास इतकं पाणी ऍड करायचंय. तुम्ही जास्त सुद्धा पाणी ऍड करू शकता, काहीच हरकत नाही, पण मी आता सध्या तरी 3-4 जणांसाठी बनवते त्यामुळे 1 ग्लास पाणी ऍड करतेय. आणि तुमचं कैरीचं सरबत तयार आहे. मस्त ह्याला ना एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. तर थोडंसं आपण ना बाउलला सजावट करून घेऊया. इथे मी ना हे मातीचं मडकं घेतलेलं आहे, जे की मी त्या दिवशी बाजारातून आणले, आणि ह्याच्यात ना सर्व केल्यावर इतकं छान दिसतं. पण हे मातीचं मडकं ना वापरण्याआधी काय करायचं, अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवायचं. जेव्हा आपण नवीन आणतो ना तेव्हा हे पाण्यात भिजवून स्वच्छ असं धुवून उन्हात सुकवायचे. आणि कधीही तुम्ही वापराल ना त्यानंतर त्याच्या आधी अर्धा तास ना पाण्यात भिजत घालून ठेवायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यातलं पाणी निथून घ्यायचंय, पुसलं तरी ते ओलच राहतं. आता इथे मी ना थोडीशी मसाला आणि मीठ घेतलंय, ते असं ह्याला लावून घ्यायचंय आपल्याला थोडंसं बाजूच्या कडांना. आता ह्याला लागत नाहीये, आपण हातानेच असं लावून घेऊया, जरासं दिसायला छान दिसतं. जर काचेचा ग्लास असेल ना तर त्याला पटकन लागलं जातं, पण हे मातीचं मडकं आहे ना त्यामुळे त्याला लगेच लागत नाहीये. सो आपण असं हातानेच जुगाड करूया. हे बघा मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपलं कैरीचं सरबत तयार आहे. नाही जास्त काही साहित्य लागत, ना जास्त काही वेळ लागत. जर घरात कोणी पाहुणे आले, कच्चे आंबे असतील ना, कच्च्या कैऱ्या आपण ज्याला म्हणतो, अगदी 5 मिनिटात तुम्ही हे बनवून तयार करू शकता. आणि प्यायला सुद्धा इतकं भारी आणि खूप जास्त रिफ्रेशिंग लागतं. आणि चवीला सुद्धा ना इतकं भन्नाट लागतं ना, सगळा तुमचा थकवा दूर करून टाकेल. मी त्या दिवशी रेसिपी बनवलेली, त्यानंतर बापरे, मला ना असं वाटायला लागलं की फ्रीजमध्ये ना हे बनवून ठेवते आणि कधी वाटेल तेव्हा मी हे पिऊ शकते. इतकं भारी लागतं राव. तुम्ही सुद्धा ना नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला तर 1 लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.